हाय, वेलकम बॅक टू अवर चॅनल. आणि आज आहे संडे आणि संडेला अख्खा दिवस कसा जातो हे समजतच नाही, कारण अख्खा दिवस कामातच जातो. चला व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. आणि सकाळचे 10 वाजले होते तेव्हा माझं पाणी आलं होतं. आमच्या इकडे 2 टाइम पाणी येतं, सकाळी 10 आणि रात्री 10. तर सकाळची खूप गडबड असते, पाण्याची गडबड. अक्षरशः जायचा टायमिंग असतो सलूनमध्ये त्यावेळेसला, मग त्याचा नाश्ता, पाणी भरणं, हे मग खूप थोडं हेक्टिक असतं सकाळचं. बट ठीक आहे, ते मॅनेज होतं, एवढं काय इश्यू नाही त्याचा. प्रत्येक स्त्रीला घरातल्या हे सगळं करावंच लागतं. आणि हा संडेचा व्हिडिओ आहे तो थोडा लेट येणार आहे, बिकॉज मंडेला माझ्या पप्पांचा बर्थडे होता, त्याच्यामुळे तेव्हा पण अख्खा दिवस आमचा असाच गेला. थोडं लेट उठलो कारण दोघांना पण सुट्टी होती, यवनीच्या स्कूलला सुद्धा सुट्टी होती मंडेला, आणि शिवाय पप्पांचा बर्थडे सुद्धा होता. मग थोडं लेट उठलो आणि पप्पांना थोडी शॉपिंग करायची होती, त्यांना टी शर्ट घ्यायचे होते. सो मग त्यांच्यासोबत आम्ही दुपारी 2च्या दरम्यान गेलो होतो मार्केटला. आणि जवळजवळ 6 वाजले आम्हाला मार्केटमध्येच, बिकॉज त्यांना टी शर्ट, मम्मीला थोडीशी शॉपिंग केली मम्मीची, कारण आता ती लोक गावी जाणार आहेत होळीला, त्या कारणामुळे. आणि मग तिकडे खूप वेळ गेला त्याच्यामध्ये आमचा. ती व्हिडिओ उद्या येईलच, त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच की आम्ही शॉपिंगला गेलेलो करून. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओला थोडा लेट झालेला आहे. हा संडेचा व्हिडिओ आहे, तो मी आज पोस्ट करतेय. आणि मग नंतर सगळं झाल्याच्या नंतर मग अक्षयच्या नाश्त्याची सुरुवात करायची होती. त्यासाठी मग मी थोडा ओटा वगैरे साफ करून घेतला, कारण ते सारखं साफ केलं नाही ना तर ते खूप घाण होते. आणि आता ना आमच्याकडे मुंग्या यायला स्टार्ट झाल्यात, बिकॉज आता गरमी स्टार्ट झाली आहे ना, थोडंफार तर तिथे काही राहिलं ना की लगेच मुंगी स्टार्ट होते, नाही तर मग इतके दिवस अजिबात नव्हती. आणि नंतर मी ही नाश्ता बनवायला सुरुवात केली आहे. नाश्त्यासाठी मी आता ब्रेड आणि ऑमलेट करणार होती. तर मी ही रेसिपी पण युट्यूबवरतीच बघितली होती, कोणाचा तरी ब्लॉग बघत होती तेव्हा मला ही रेसिपी भेटली. म्हणलं ठीक आहे, चल बरं झालं, काहीतरी उपयोग होतो ब्लॉगिंगचा आणि ब्लॉग बघायचा सुद्धा. कधी कधी आपल्याला त्यांच्या थ्रू सुद्धा काही शिकायला मिळतं, रेसिपी बघायला मिळते, पॉझिटिव्हिटी काय काय गोष्टींमध्ये असते. सो आता मी हे ब्रेड आहे आणि ते आता ना मी त्याच्यामध्ये कांदा, टोमॅटो थोडंसं घेतलेलं, मिरची आणि अंड आणि बाकीचे आपले जे मसाले असतात रेग्युलरचे ते मसाले टाकले होते आणि त्याला फेटलं होतं. आणि त्याच्यामध्ये हे जे ब्रेड आहे ते डीप केलं होतं आणि हा नाश्ता तयार होता. आणि अवनी झोपली होती, तिला म्हटलं बाई आता उठ. तिला उठायचा फार कंटाळा, आणि तिला सुट्टी असली ना की तिचं असतं की मम्मी मला लवकर उठवू नकोस, आधीच इन्स्ट्रक्शन असतात तिचे की मला लवकर उठवू नकोस मम्मी. मग म्हटलं ठीक आहे, जाऊन दे, तसंही रोज उठतेच, तर म्हटलं नको, झोपून राहा. आणि तसे तिचा क्लास असतो संडेचा, त्याच्यामुळे तिला म्हटलं ठीक आहे झोप थोडा वेळ. मी सगळं आवरून घेतलं. आणि इकडे ना ह्या टेबलवरती आमचा किती पण करा तो शेवटी पसारा असतोच. आणि त्याच्यानंतर मग तिला म्हटलं थोडासा प्रोजेक्ट करायला बस, तिच्या स्कूलचा प्रोजेक्ट होता. मग तिला एका साईडला प्रोजेक्ट करायला बसवलं आणि मी बाकीचं जे सगळं आवरावर करायचे ती उठल्यानंतरच राहिलेलं मग ते सगळं करून घेतलं. मग फ्रेश वगैरे झाली आणि मग दिवाबत्ती करून घेतली, कारण दिवाबत्तीला पण मला लेटच झाला होता करायला सगळं आवरेपर्यंत. आणि हिला क्लासला सुद्धा मला सोडायचं होतं आणि वर्षश्राद्ध आहे मावशीच्या सासूचं, तर मला तिकडे सुद्धा जायचं होतं. मग सगळी गडबड होती, मग फटाफट दिवाबत्ती करून घेतली. त्यानंतर स्वामींना म्हटलं, स्वामी सगळं काही ठीक करा, जे करतोय त्यांना प्रयत्नांना यश द्या, हेच जास्त करून मी स्वामींना बोलत असते. बिकॉज कसं आहे ना की शेवटी आपल्या नशिबाचं असतं की काही वेळा लोक खूप कमी प्रमाणात, म्हणजे कमी वेळात पुढे जातात, काहींना खूप टाइम जातो पुढे जाण्यासाठी. सो आता घरातलं सगळं आवरलंय, जेवण वगैरे बनवायचं नव्हतं, बिकॉज मी आता श्राद्धाला चालली आहे. म्हणजे माझी मावशी आहे, तिची सासू आहे, तिचं आज श्राद्ध आहे त्यांचं. तर मग तिकडे आम्ही चाललोय दोघी जणी, मी आणि अवनी चाललोय. अक्षयचं माहिती नाही, जाऊन बघते सलूनमध्ये, जर तो फ्री असेल तर सोडेल किंवा येईल सुद्धा, सांगू नाही शकत. थांब मी येते. आणि माझ्या मावशीची सासू लास्ट इयरला वारली होती, सो तिने आता आम्हाला तिथे बोलवलंय. तो मी आणि अवनी तर चाललोय. आणि आता ही बॅग घेते, अवनी तिकडनंच क्लासला जाणार आहे. आणि बघू आता अक्षय आला तर आमच्या सोबत ठीक आहे, नाहीतर मग आम्ही दोघीच जाऊ. नंतर अवनीचा 4चा क्लास सुद्धा आहे. घरातलं सगळं आता आवरून झालंय माझं. चले अवनी.
सो मी जाऊन आली वर्षश्राद्धाला. मावशीच्या सासूचं वर्षश्राद्ध होतं जसं की तुम्हाला मी म्हटलं. आणि येताना मग म्हटलं आज संडे तर काहीतरी नॉनव्हेज घेऊन जावं, तर मच्छी खायची होती. त्याच्यामुळे मग मच्छी घेऊन आली. 200 रुपयाचा एक हलवा दिला त्यांनी, पण ठीक आहे 5-7 तुकड्या पडल्यात आणि मोठा होता थोडासा हलवा. म्हटलं ठीक आहे तर तुझे साफ करते, साफ वगैरे करून ठेवते. म्हणजे मी दुपारीच आलेली खरं तर, म्हणजे मम्मीकडे थोडा वेळ बसले. मम्मीच्या तिकडेच आहे त्यांचं घर. आणि मग सलूनमध्ये गेली. सलूनमध्ये गेले तिथं अक्षय काम करत होता. मग थोडा वेळ तिकडे बसली, जवळजवळ अर्धा एक तास बसली. 6ला 10 मिनिटात आता. आणि मग आता मच्छी साफ वगैरे सगळं करून ठेवते. फ्राय म्हणजे सगळं मसाला लावून ठेवते, म्हणजे कसं फ्राय करायला संध्याकाळी बरं. आणि थोडीशी मांदेली आहेत, त्याचा रस्सा बनवणार आहे आणि त्याचं फ्राय करणार आहे. कारण संडे वाया नाही घालवायचा. आमच्याकडे ठरलेलं आहे वाराला कंपल्सरी नॉनव्हेज, कारण आम्हाला जास्त व्हेज आवडत नाही त्याच्यामुळे. हाच तो हलवा जो 200 रुपयाला मी घेतला, त्यातले 5 तुकडे पडल्या होत्या. त्याच्यानंतर त्याला सगळं मटेरियल लावून ठेवलं थोड्या वेळसाठी. म्हटलं फ्राय करताना ते लावून ठेवलं तर जरा अजून जास्त छान टेस्ट येईल त्याच्यानंतर वाटण करायला घेतलं मी. नॉर्मली जे आपण घेतो वाटण्यासाठी ते सगळ्या गोष्टी घेतल्या. आणि नंतर अंडी पण आणून ठेवली होती. 12 आणली ना तर मग ते बरे पडतात, बिकॉज ते थोडं स्वस्त पडतं. नाही तर 6.5-7 रुपयाला एक अंड भेटतं. त्यामुळे मग मी आणूनच ठेवते. आणि त्याच्यानंतर मग आता मच्छीच्या रस्स्याला मी आता फोडणी देते आणि मांदेलीचा रस्सा बनवणार आहे. बिकॉज पापलेट हलव्याचे फक्त 5 तुकडे आहेत, त्याच्यामुळे त्याचा रस्सा बनवू की फ्राय करू. मम्मीला म्हटलं मम्मी तुझ्याकडे आहे तर मला दे फक्त रश्श्यासाठी. आणि रश्श्यामध्ये काय, रश्श्यातली मच्छी तर आम्ही जास्त खात नाही, फक्त तो रस्सा मच्छीचा हवा असतो म्हणून. बाकी मग ते घेतलं आणि मग त्याचा रस्सा वगैरे माझा तयार झाला. आणि मम्मी आता चपात्या करायला घेतल्या. आणि आमच्या मोजूनच चपात्या असतात, म्हणजे असं नाही की जास्त, कारण शिळी चपाती आमच्याकडे कोणी खात नाही. आणि मी जास्त 2 चपाती आणि अक्षय 3 ते 4 चपात्या जास्तीत जास्त. जेवण आता त्याच्यामुळे सगळं काम पण झाले. संध्याकाळी 10 वाजता पण आमचं पाणी येतं, म्हणजे रात्री 10 वाजता पण पाणी येतं, ते पण भरून झाले. मशीनमध्ये आता पाणी सोडले, बिकॉज मला मशीन लावायची आहे, वॉशिंग मशीन. आणि मच्छी आता फ्राय करायला ठेवले. 3 तुकड्याला 2 तुकड्या राहिल्यात आता ठेवल्यात. अवनी आईच्याच घरी आहे. आणि आज रात्री म्हणजे उद्या पप्पांचा बर्थडे आहे माझ्या, 11 मार्च. तर आम्ही आता केक आणलाय छोटासा. रात्री 12 वाजता जाऊन त्यांना घरी कापणार आहोत, मम्मीच्या घरी जाणार आहोत. आणि बघू आता पुढचं काय असणार आहे. आणि आता सगळं जेवण वगैरे सगळं रेडी. आता फक्त आता अक्षय येईल सलूनमधनं. आता वाजले 10:30, म्हणजे 10:30 आता होतील. आणि मग जेवणार आणि मग सगळं आवरणार ॲज युजल घरातली कामं. आणि मग पप्पांकडे म्हणजे मम्मीकडे जाणार. तेच पप्पांकडे मम्मीकडे. आता हा जेवायला आलाय अक्षय जाधव. खाली टाइमपास करून झाला आणि आता वरती आलाय. सगळं अंगावर सांडवतो आणि नंतर मग धुवायला लावतो मला. दोघांचं पण जेवण झालं होतं. आणि मग आता रात्रीची कामं ॲज युजल जे सगळ्यांनाच करावी लागतात. ओटा साफ करणं, गॅस साफ करणं आणि भांडी घासणं, या सगळ्या गोष्टी. सो आता मी पण तेच करते. आणि ते झाल्याच्या नंतर मग झोपायची तयारी करणार. सो अक्षयचं पण आता जेवण झालं, म्हणजे तो जेवतो थोडा वेळ, त्याचं जेवण होईल. आणि आता हा व्हिडिओ मी इथे सेंड करते. खूप मोठा व्हिडिओ झालाय. दिवसभरामध्ये पूर्ण बिझी होती. आणि संडेचा दिवस कसा जातो हे खरंच कळत नाही. अख्खा दिवस कामामध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्येच गेला. आता भेटते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. बाय. श्री स्वामी समर्थ. बाय बाय.